अभिलाष टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। प्रख्यात भागवताचार्य हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराज यांच्या शादा ते द्वारका पायी दिंडीच उत्साहात प्रारंभ। आनंदखेडा गावातील शेतकरी दिवसाआड होणाऱ्या चोऱ्यांमुळे हैराण। शेकोटी पेटवून न्याहाळोदकरांमध्ये रंगताय रामलल्ला मंदिराच्या गोष्टी। मुंबईच्या बाळासाहेब भवन येथे मराठा आंदोलकांचा एकच जल्लोष। देश सेवेसाठी तरुण पिढीने काहीतरी इच्छाशक्ती बाळगावी, हरिभक्त परायण अमोल महाराज अकोलाकर यांचं प्रतिपादन। प्रलंबित मागण्यांसाठी धुळ्यात निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। धुळ्यातील शास्त्रीनगरात कॉन्क्रीट रस्ता कामाचा शुभारंभ। मुंबई विरार शहरातील चंदनसार येथे आगरी सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन। इंदिरा महिला मंडळ धुळे सामाजिक संस्थेतर्फे हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात साजरा। धुळ्यातील गरुड मैदान येथे महाराष्ट्र श्री 2024 शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात संपन्न। जिल्हा परिषद शाळा महादेव वस्ती नेर येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न। धुळे देवपुरातील वृद्धाश्रमात मोफत ब्लँकेटचं वाटप। प्रख्यात भागवताचार्य हरिभक्त परायण खगेंद्र महाराज यांच्या शादा ते द्वारका पायी दिंडी सोहळ्यात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। याचं औचित्य साधून धुळ्यातील भावसार दाम्पत्याकडून हरिभक्त परायण खगेंद्र महाराजांचं स्वागत करण्यात आलं। धार्मिक क्षेत्रात सर्वत्र नावारूपाला आलेले आणि प्रख्यात भागवताचार्य म्हणून ज्यांची ख्याती आहे असे शादा येथील प्रख्यात भागवताचार्य हरिभक्त परायण खगेंद्र महाराज हे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी शादा ते द्वारका या पायी दिंडी सोहळ्यासाठी प्रस्थान करत आहे। या पायी दिंडी सोहळ्यात 42हून अधिक भाविक भक्तांनी सहभाग नोंदवलाय। श्री हरिभक्त परायण खगेंद्र महाराज यांच्या पायी दिंडीचं गावोगावी आगमन होताच भाविकांतर्फे त्यांचं स्वागत करून दर्शनाचा लाभ घेत आहे। धुळ्यातील भावसार दाम्पत्याकडूनही श्री खगेंद्र महाराज यांचं स्वागत व औक्षण करून दर्शनाचा लाभ घेतला। धुळे तालुक्यातील आनंदखेडा गावाच्या शेत शिवारातील विहिरींमधील मोटारी चोरीत जात असल्यामुळे येथील शेतकरी पूर्णतः मेताकुटीस आले आहे। तालुका पोलीस प्रशासनाने या संबंधी दखल घेऊन चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आनंदखेडा येथील शेतकरी करतायत। धुळे तालुक्यातील आनंदखेडा गाव हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6च्या पायथ्याशी वसलेलं गाव आहे। म्हणून येथील शेतशिवारातील शेती मशागतीच्या साहित्यांबरोबर विहिरींमधील मोटारी चोरून नेऊन चोरट्यांना याच महामार्गावरून पळून जाण्याचं सोयीस्कर ठरत असतं। रात्रीच्या सुमारास देखील आनंदखेडा गावातील मनोज अमृतसागर यांच्या विहिरीमधील मोटार चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला। आनंदखेडा गाव व परिसरातील विहिरींमधील मोटारींसह शेती अवजारांची चोरी केवळ एकच दिवस नव्हे तर गेल्या अनेक महिन्यांपासून चोरी होत आहे। या संबंधी शेतकऱ्यांनी तोंडी तक्रारींसह अर्ज फाटे देखील तालुका पोलीस ठाण्याकडे केले आहे। मात्र अद्याप संबंधित पोलीस प्रशासनाकडून या संधी साधू चोरट्यांचा बंदोबस्त न होता चोऱ्या नित्यनियमाने सुरूच आहे। यंदा पावसाळा अत्यल्प प्रमाणात झाल्याने विहिरींनी तळ गाठलाय। त्यामुळे शेती पिकांना पाणी पुरवठा म्हणावा तसा होत नसल्यामुळे शेती पिके धोक्यात आली आहे। या परिस्थितीमुळे शेतकरी चिंतेत येऊन आर्थिक संकटात सापडत आहे। तर दुसरीकडे अशा चोऱ्या होत असल्याने शेतकरी तर पूर्णतः हवालदिल झाले आहे। त्यामुळे नूतन जिल्हा पोलीस प्रशासन साहेबांनी शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन अशा चोरट्यांचा बंदोबस्त करून शेती मशागतीच्या साहित्यांसह विहिरींमधील चोरी केलेल्या मोटारी परत मिळवून द्याव्यात अशी मागणी मनोज अमृतसागर यांच्यासह शेतकरी बांधवांनी केली आहे। दिवसेंदिवस गुलाबी थंडीचा पारा वाढत असल्यामुळे शहरासह परिसरातील नागरिक शेकोटीवर अधिक भर देताना दिसून येत आहे। विशेष बाब म्हणजे पेटवलेल्या शेकोटी जवळ बसलेल्यांमध्ये अयोध्या येथील रामलल्लाच्या मंदिराबाबतच्या गोष्टी
चांगल्याच रंगताय। याला धुळे तालुक्यातील नेहळोद गाव देखील अपवाद नाही। गेल्या आठवडाभरापासून थंडीचा पारा चांगलाच वाढलाय। सकाळी 11 वाजेपासून थंडीची झळ काहीशा प्रमाणात कमी असल्याचं जाणवत असतं, तर सायंकाळी 5 वाजेनंतर थंडीचा जोर वाढायला सुरुवात होते। त्यामुळे काही नागरिक घरातच बसणं पसंत करतात किंवा काही नागरिक उन्हाची वाट बघतात, तर काही नागरिक थंडीपासून प्रवृत्त होण्यासाठी शेकोटी पेटवण्यावर भर देत आहेत। धुळे तालुक्यातील नेहळोद गावातही थंडीचा जोर वाढल्याने ग्रामस्थ शेकोटी पेटवण्यावर भर देत आहे। विशेष बाब म्हणजे शेकोटीजवळ बसलेल्या ग्रामस्थांमध्ये अयोध्या येथील राम मंदिराच्या बाबतीतील गोष्टी चांगल्याच रंगताना दिसून येत आहे। यामुळे थंडी केव्हा गायब होते हे नेहळोदकरांना कळतच नाही। हंसराज वाघ, नेहळोद प्रतिनिधी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रलंबित मागण्या मान्य करण्याचा GR आणि अध्यादेश मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केल्याने मुंबईच्या नरीमन पॉइंट येथील बाळासाहेब भवन या ठिकाणी मराठा आंदोलकांनी एकच जल्लोष साजरा केला। मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलकांची भूमिका हाती घेणारा मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील हे वाशीला असताना तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाऊन पाटील यांची भेट घेतली व आरक्षणाच्या मागण्यांसंदर्भात GR व अध्यादेश सुपूर्द केला। मुख्यमंत्री शिंदे यांच्या या निर्णयाचं पाटील यांनी कौतुक केलं। तसेच आंदोलनासाठी येणाऱ्या मराठा आंदोलकांना मनोज जरांगे पाटील यांनी या संदर्भाचा खुलासा देऊन आपण सुखरूप आपल्या घरी परतावं असं आवाहनही केलं। तर दुसरीकडे मराठा आंदोलकांनी या संदर्भात जल्लोष सादर केला। मुंबईच्या नरीमन पॉइंट येथील बाळासाहेब भवन येथे मराठा आंदोलकांनी एकच जल्लोष केला होता। माता हिंगलाज वृत्तवाहिनीसाठी विरार प्रतिनिधी योगेश साबळे। हायकोर्टाने आपल्याला मान्यता दिली आणि सुप्रीम मध्ये जर त्याची मान्यता झाली नाही म्हणून सगळं थांबलं असेल तर त्यावेळी एखादा नेता उभा राहतो आणि सगळ्यांच्या समक्ष सांगतो, हो तुम्हाला जर द्यायचं असेल तर मी कटिबद्ध आहे आणि मी मराठा आरक्षण देणार आहे, हे सांगायला पण एक धारिष्ठ लागतो। राज ठाकरेंनी ट्विट केलेलं आहे। राज ठाकरे म्हणतात की जरांगे पाटील यांचं अभिनंदन, फक्त आता जरांगे पाटील यांनी कधीपर्यंत आरक्षण मिळेल हे मुख्यमंत्र्यांना विचारावं, म्हणजे लोकांना कधी परिस्थिती कळेल। जो प्रयत्न तुम्ही कधी कोणासाठी केला नाही तो प्रयत्न शिंदे साहेबांनी केलेला आहे, त्यामुळे यश येणार आहे। एक पायरी चढले, दुसरी पायरी चढले, तिसरी पायरी चढणार। कोर्टाकडनं पण आपली बाजू ठामपणे मांडून कोर्टामध्ये पुन्हा हे न थांबता एक तुम्हाला ज्या पद्धतीने आरक्षण टिकेल, कोर्टामध्ये टिकेल अशा पद्धतीचं मी देईन, हे पण वक्तव्य त्यांचंच आहे। छत्रपतींच्या तस्वीरीला हार घालून सगळ्यांनी भाषणं केली, मग त्यांनी हात लावून जरी दिलेल्या शब्दाला मान्यता द्या आणि तुम्ही उभे राहा म्हणा बरोबर सगळे। त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा छत्रपतींच्या प्रतिमेच्या बाजूला उभे तर राहा। आयुष्यभर त्यांना हार घालून भाषणं केली आणि दुकानं चालवली स्वतःची। यावेळची सत्यता काही, आणि तुम्हाला चेष्टा करायला किंवा एखादं मिळत असेल त्याच्या आनंदात तुम्ही खरं म्हणजे सामील व्हायला पाहिजे। तुम्ही त्यांचं कसं होणार नाहीये, काय होणार नाहीये, ही एवढी तत्वज्ञान कशाला सांगत राहिला। धुळे मोहाडी उपनगर येथे आदर्श ग्रुपच्या वतीने कैलासवासी संजय महारू पवार यांच्या जयंतीनिमित्त रात्री हरिभक्त परायण अमोल महाराज घुगे अकोलाकर यांच्या जाहीर कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं। कीर्तनात हरिभक्त परायण अमोल महाराज यांनी सांगितलं की तरुण पिढीने देशाप्रती अभिमान बाळगून देश सेवेसाठी काहीतरी जिद्द ठेवावी, याविषयी त्यांनी प्रबोधन केलं। आयोजित जाहीर कीर्तन सोहळ्यात मोहाडी उपनगरासह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठा सहभाग नोंदवला। यावेळी हरिभक्त परायण अमोल महाराज घुगे यांनी देशभक्ती आणि तरुण पिढीला दिशा दर्शवणारं कीर्तन केलं। तसेच मुलामुलींनी व्यसनाकडे न जाता देश सेवेसाठी काहीतरी करण्याची इच्छाशक्ती दर्शवावी। पोलीस भरती असो वा आर्मी यासह सैन्य सेवेत आपण सामील व्हावं असं देखील आवाहन अमोल महाराज घुगे यांनी आपल्या कीर्तन सोहळ्याप्रसंगी केलं। अब्जावधी मंदिर आहे, पण ज्याचं एकही मंदिर नसताना ज्यांनी अखंड हिंदुस्थानाच्या हृदयात आपलं मंदिर बनवलेलं आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत। हे मंदिर कर्माने बनवता आलं पाहिजे। जन्माला येणारा प्रत्येक जण जाणार आहे दादा, इथं प्रत्येकाचं ज्याचं ज्याचं बारसं झालं त्याचं त्याचं तेरचं ठरलेलं आहे। पण एक सांगू, अरे तुम्ही आम्ही तर तुमची आमची प्रॉपर्टी काय आहे? ज्या सिकंदर राजाने संपूर्ण जग जिंकलं ना नानकर सर, ज्या सिकंदर राजाने संपूर्ण जग जिंकलं त्याची काय अवस्था आहे शेवटी ऐका।
तरुणांनी माझं कीर्तन नक्की शब्द ऐका. आज निव्वळ तरुणांसाठी माझं प्रबोधन असेल. तो सिकंदर राजा, त्याची काय अवस्था आहे. तो एक कवी फार सुंदर रेखाटतो तात्या, फार सुंदर. पेन्शन सुरू करण्याबरोबर आदी प्रमुख प्रलंबित मागण्या राज्य सरकारने पूर्ण कराव्यात, यासाठी आज धुळ्यात एसटी विभागातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी तथा राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना धुळे विभागामार्फत आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले. एसटीतून निवृत्त झालेल्या कर्मचारी यांनी प्रमुख मागण्या सादर केल्या आहेत. एसटी महामंडळाने पेन्शन खात्याकडे, भविष्य निर्वाह निधीकडे पेन्शन प्रशासकीय शुल्क भरले नसल्याने कर्मचाऱ्यांचे पेन्शन सुरू झालेले नाही. सन 1996 ते 2000 या कामगार करारात वैद्यकीय बिलाबाबत मान्य करूनही कर्मचाऱ्यांना त्यांचा लाभ मिळालेला नाही. एसटी महामंडळाने सन 2014 साली करार केला. त्या करारात एसटी जेव्हा नोकर भरती करेल तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी 5% प्राधान्य देण्यात येईल असे मान्य करून देखील त्याची आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही आणि होत नाही. भारतामध्ये सर्व राज्यात राज्य परिवहन महामंडळातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पत्नीसोबत वर्षभर मोफत प्रवासासाठी पास देण्यात येतो. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना वर्षभर सर्व गाड्यांमध्ये मोफत प्रवास करण्यासाठी पास मिळावा. मोफत पास डिजिटल स्वरूपात मिळावा. निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या रजेची रक्कम मिळालेली नाही, ती मिळावी. निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी त्यांना प्रॉव्हिडंट फंड उपदानाची रक्कम देतेवेळी हिशोब देण्यात यावा. निवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्याच्या फरकाची रक्कम देण्यात येत नाही, ती मिळावी. निवृत्त कर्मचाऱ्यांना BPDZची रक्कम मिळण्याबाबत NV खंदडे अण्णासाहेब, केंद्रीय उपाध्यक्ष CD ठाकरे गुरुजी, अध्यक्ष धुळे विभाग सुभाष जाधव बापू, केंद्रीय कार्य सदस्य ST पाटील, सचिव धुळे विभाग TG जयरवाल, कार्याध्यक्ष धुळे विभाग किसनराव माळी, अध्यक्ष नंदुरबार जिल्हा अनिल वळवी, सचिव नंदुरबार जिल्हा DD नाईक, पोपट चौधरी RV बडगुजर, GS पाटील, संजय ढगे, MM भांबरे, RB पाटील, MK भांबरे, SR शेख, अकल्योद्दीन J खतीब, RB खैरनाथ, लक्ष्मण J जाधव, MC लाड, BL सोनवणे, ZH राजपूत, MS भदाणे, सर्व धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच सर्व सन्मानित सभासद बंधू आणि सर्व संघटनेचे पदाधिकारी, सेवानिवृत्त कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. आजचा हा मेळावा आमच्या प्रलंबित मागण्याचे आहे. माझं नाव CD ठाकरे, अध्यक्ष रिटायर संघटनेचा धुळे विभाग एसटीच्या संघटनेचा अध्यक्ष आहे. आमच्या या प्रलंबित मागण्यासाठी आज आमचं धरणे आंदोलन आहे. गेल्या 7-8 वर्षांपासून आम्ही लढा देतो की आम्हाला इतर राज्यामध्ये रिटायर झालेल्या कर्मचाऱ्याच्या पत्नीला आणि त्या दोघांना वर्षभर मोफत पास मिळतो, तो मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे 1996च्या करारात कामगार संघटनेने आमच्या पगारातून 5% रक्कम टाकून घेतली, ती परत मिळावी अशी आमची मागणी आहे. आणि प्रशासनाने एसटी प्रशासनाने कबूल केले की तुम्हाला वैद्यकीय भत्ता दिला जाईल. करारात मान्य करून ते दिले जात नाही आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मुलांना नोकर भरतीच्या वेळेस 5% सवलत मिळेल असं मान्य करून त्याचाही पूर्तता होत नाही. त्याच्यासाठी हा लढा आहे. आणि इतर आमच्या पेन्शन वाढीत 2017 पासून एसटी महामंडळाने EPOकडे ऑडिट फी भरली नसल्यामुळे 2017 पासून आमचे प्रकरण पेंडिंग आहे नाशिकच्या विभागात, मुंबई, ठाणे या भागात. तर ती लवकर भरावी शुल्क, ती ऑडिट फी असते, म्हणजे आमचे ते पेन्शन रिलीज होईल. आमचं काही चुकी नसताना केवळ महामंडळाने शुल्क भरलं नाही, त्यामुळे आमचे प्रकरण पेंडिंग आहे, कोणती त्रुटी नसताना. तसेच विधवा महिलांना सुद्धा पास देताना विधवा महिलांना सुद्धा पास देताना फक्त 1 महिन्याचा दिला जातो आणि कर्मचाऱ्यांना इतरांना 6 महिने दिला जातो. तर तो सारखा पास मिळावा सगळ्या विधवा महिलांना सुद्धा. तसेच ज्यांनी राजीनामा दिला आहे, ज्यांनी 20 वर्ष सर्व्हिस केली आहे, ते सेवानिवृत्तीतून बडतर्फ झाले, अशांना सुद्धा एसटी फ्री पास देत नाही. तर अशा सर्व कर्मचाऱ्यांना एसटीचा फ्री पास मिळावा या संदर्भात सुद्धा याचाच मुद्दा आहे.
आमचे सर्व कर्मचाऱ्यांचे 5% रक्कम ही कापली गेली. ती कापलेली रक्कम कोर्टाकडनं निकाल लागल्यानंतर पुन्हा संघटनेने दुसऱ्या कोर्टात टाकल्यानंतर ती संघटनेने माघार अद्यापर्यंत न घेतल्यामुळे जी 5% रक्कम आहे ती सुद्धा आम्हाला ताबडतोब परत मिळावी या मागणीसाठी सुद्धा आमचं या धरणे आंदोलन ही यशस्वी आहे. आमचे विभागीय सेंट्रल कार्यकारिणीचे आमचे श्री सदानंद विचारे साहेब आमचे सचिव आहेत, वायफळकर साहेब हे आमचे कोषाध्यक्ष आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्हाला ज्या सूचना आल्या आहेत त्या सूचनाच्या याच्यानुसार आज महाराष्ट्रभर प्रत्येक विभागीय एसटी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन निवृत्त संघटनेने केलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा नंदुरबार आणि धुळे जिल्हा मिळून, कारण नंदुरबारला विभागीय कार्यालय नसल्यामुळे धुळे विभागाच्या अखत्यारीत असल्यामुळे या ठिकाणी सगळे कामगार या ठिकाणी हजर झालेले आहेत. आम्ही त्यांचेही मनापासून स्वागत करतो. आपण सगळेजण या ठिकाणी आलात, आपलेही सगळ्यांचा आभार, धन्यवाद. धुळे शहरातील शास्त्रीनगर येथील रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ आज आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला. या कामासाठी 25 लाख रुपयांचा निधी आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर करण्यात आला आहे. धुळे शहरातील मूलभूत सुविधा जसे रस्ते, गटारी, पाण्याची पाईपलाईन यासाठी आजपर्यंत लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे या भागाचा विकास थांबलेला होता. कॉलनी व वस्त्यांमध्ये रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांचे हाल होत होते. या सगळ्या गोष्टींचा आमदार फारुख शाह यांनी अभ्यास करून ज्या भागात रस्ते नाही, गटारी नाही, पाईपलाईन नाही यासाठी निधी उपलब्ध करून कामाचा सपाटा लावलेला आहे. शहराच्या कॉलनी भागात असलेल्या शास्त्रीनगर, नवजीवन ब्लड बँक परिसरातील नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर करण्यात आला. या कामाचा शुभारंभ आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला. शास्त्रीनगर नवजीवन ब्लड बँक परिसरात संपन्न झालेल्या शुभारंभ कार्यक्रमाच्या प्रसंगी राजेंद्र गर्दे, राजेंद्र चितोडकर, बलराज नेरकर, प्रमोद पाटकर, खैरनार सर, संजय ढगे, रमेश वाघ, PS बडगुजर, मगन कांबळे, नरेंद्र जगताप, संध्या वाघ, विजया गोरे, मनीषा पाटकर, रत्ना लोहार, आसिफ शाह, हारून खाटीक, वसीम पिंजारी, सौद आलम आदी उपस्थित होते. आज प्रभाग क्रमांक 16 येथे शास्त्रीनगर ह्या दुर्लक्षित भागात आम्ही एका रस्त्याचा कॉन्क्रिटीकरणाचा शुभारंभ आम्ही केलेला आहे. आणि ह्या कामासाठी आमचे जे राजेंद्र भाऊ चितोडकर तसेच दैनिक मर्डरचे संपादक आमचे राजेंद्र भैया गर्दे आणि इथले रहिवाशांनी माझ्याकडे ह्या कामासाठी मागणी केलेली होती आणि त्यानिमित्ताने मी नगरोत्थान ह्या योजनेतून 25 लाख रुपये ह्या कामासाठी मंजूर करून दिलेले होते आणि त्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. मुंबई विरार शहरातील चंदनसार येथील आगरी सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने मोठ्या उत्साहात करण्यात आले. या ठिकाणी आगरी सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी, खासदार राजेंद्र गावित, खासदार मोहन कोटक, काँग्रेसचे नेते विजय पाटील आदी उपस्थित होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात वसई विरार शहरातील पत्रकारांचा सन्मान चिन्ह व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यात आमच्या माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळेचे विरार प्रतिनिधी योगेश साबळे यांचाही श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते कैलास पाटील यांच्या हस्ते शेतकरी बांधवांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गीत गायन कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. योगेश साबळे, विरार प्रतिनिधी. भारतात मकर संक्रांत हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. हा सण खास करून महिलांचा असतो, कारण मकर संक्रांत सुरू झाल्यानंतर 15 दिवस हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होतो. संक्रांतीला महिला सुवासिनी एकत्र येऊन हळदी कुंकवाचा सण साजरा करतात. एकमेकींना वाण देऊन, तिळगुळ देऊन शुभेच्छा देतात. भारत हा संस्कृती प्रधान देश आहे. या देशामध्ये विविध सण उत्सव साजरे करण्याला अनन्यसाधारण महत्त्व असतं. हळदी कुंकू हा एक सामाजिक कार्यक्रम आहे जो समाजातील बांधिलकी वाढवितो. हळदी कुंकवानिमित्त सुवासिनींना आपल्या घरी आमंत्रित करतो. या सुवासिनी साक्षात
आदिशक्तीचं स्वरूप म्हणून आपल्या घरामध्ये येतात आणि आपण जेव्हा त्यांना हळदी कुंकू लावतो तेव्हा साक्षात आदिशक्तीचं रूप जागृत होतं. त्यामुळे आपण अप्रत्यक्षरित्या देवीची म्हणजेच आदिशक्तीची पूजा करतो असं म्हटलं जातं. धुळेतील वलवाडी भोकर कॉलनी परिसरातील इंदिरा महिला मंडळ धुळे, सामाजिक संस्था महिला अधिकार संघटन व कोहिनूर महिला बचत गट धुळे महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने तिळगुळ वाटपासह हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी इंदिरा महिला मंडळ धुळे सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा प्रभाजी परदेशी, सिंधुबाई बैसाणे, शालिनी पाटील, विद्या महाजन, रंजना मोरे, चेतना मोरे, रत्नप्रभा पाटील, भारती चौधरी, सरोज कदम, नीता परदेशी, मीरा सरोज आदी महिला उपस्थित होत्या. नमस्कार. आज इंदिरा महिला मंडळ धुळे सामाजिक संघटना व महिला अधिकार संघटन तसेच कोहिनूर महिला बचत गटाच्या वतीने श्रम साफल्य कॉलनी वलवाडी देवपूर येथे आज आम्ही तिळगुळ घ्या व गोड बोला हा महिलांचा एक छोटा मेळावा इथे घेतला होता. आणि हे मेळावा घेण्याचं कारण असं, तिळगुळचा कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा होता की जी आपली भारतीय संस्कृती आहे त्या संस्कृतीला जी संस्कृती आहे ती कुठेतरी लुप्त होऊ नये म्हणून आम्ही भारतीय परंपरेनुसार आमच्या भगिनींना जे दुर्गा स्वरूप आज आमच्या इथे मोठ्या प्रमाणात आदिशक्तीच्या रूपाने इथे बहुसंख्य महिला भगिनी, माझ्या माता भगिनी उपस्थित झाल्या होत्या. त्यांना आम्ही मातेच्या रूपामध्ये आज त्यांना गुलाबजल शिंपडून त्यांच्या हाताला गुलाब इत्र लावून त्यांचं आम्ही हळदी कुंकू लावून स्वागत केलेलं आहे. आणि त्या हळदी कुंकूचं जे मान आहे, जे आपण आपल्या ग्रामदेवतांना पहिले हळदी कुंकूनेच आपण पुजतो. ग्रामदेवता असो, आपली कुलस्वामिनी असो, जगात विविध महाराष्ट्र श्री 2024च्या उत्तर महाराष्ट्र स्तरीय रोख बक्षिसाच्या 5 जिल्ह्यांच्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं आयोजन धुळे शहरातील गरुड मैदान येथे सायंकाळी 4 वाजता करण्यात आलं होतं. स्पर्धेत 5ही जिल्ह्यातील बॉडी बिल्डर पंच पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून IFBB, AFBF व भारताचे जनरल सेक्रेटरी शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित डॉक्टर संजय मोरे यांच्या प्रेरणेने बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन उत्तर महाराष्ट्र यांच्या मान्यतेने व धुळे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स अँड फेडरेशन धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रकाश दाभाडे, सचिव संजय जाधव, पैलवान कल्याण गरुड, इम्तियाज हाजी, इस्माईल पठाण व सहसचिव कुणाल नगराळे यांच्या सहकार्याने युवा नेते आविष्कार भुसे, धुळे ड्रीम फोनचे संचालक एजाज खान यांच्या पुढाकाराने बॉडी बिल्डिंग व मास्टर्स अँड फिजिकल चॅलेंज धुळे गटाच्या उत्तर महाराष्ट्र स्तरीय श्री 2024 बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. धुळे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा महादेव वस्ती नेर येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमांचा सत्कार समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ सुमनताई सोनवणे ह्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा परिषद सदस्य श्री आनंदभाऊ पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षणाधिकारी श्रीमती सुरेखा देवरे ह्या उपस्थित होत्या. प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री विनोद कुवर यांनी सादर केले तर मनोगत श्री रामभाऊ पाटील यांनी व्यक्त केले. सायंकाळी 7 वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक दर्जेदार गीतं सादर करून उपस्थित रसिकांचं मन जिंकलं. देशभक्तीपर गीते, लावणी, लोकगीते, कोळी गीते, अहिराणी गीते, धार्मिक गीते, सुप्रसिद्ध हिंदी गीते अशा विविध गीतांवर विद्यार्थ्यांनी मनमोहक नृत्य सादर केले. नृत्य बसवण्यासाठी श्रीमती सपना पवार, योगेश कोळी, जगदीश बोरसे, अनिल साळुंके, न्हानू माळी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ या सर्वांनी नृत्य सादर केले. यावेळी प्रोत्साहन म्हणून विद्यार्थ्यांना बक्षिसांचं वाटप करण्यात आलं. धुळे देवपुरातील वृद्धाश्रमात महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सौ चित्रा वाघ यांच्या हस्ते मोफत ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं. सौ चित्रा वाघ यांच्या या स्तुत्य उपक्रमाचं वृद्धाश्रमातील वृद्ध महिला पुरुषांनी आभार मानत त्यांचं कौतुक केलं. महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा आदरणीय सौ चित्रा वाघ यांच्या हस्ते एकविरा माता मंदिरासमोरील हरिओम बौद्धोष्य
वृद्धाश्रम संस्था येथे वृद्ध माता पिता यांकरिता मोफत ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं। सदरील कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ धरती देवरे यांनी केलं होतं। यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद सभापती सौ संजीवनीताई सिसोदे, माजी सभापती सौ मंगला पाटील, महिला मोर्चा प्रदेश समन्वयक सौ जयश्री अहिराव, जिल्हा परिषद सदस्या सत्यभामा मंगळे, श्रीमती सकुबाई पारधी, श्रीमती बेबीताई पावरा, महिला मोर्चा शहर अध्यक्षा सौ वैशाली पाटील, पदाधिकारी सौ कल्याणी अंपळकर, श्रीमती मिनलताई व अन्य पदाधिकारी महिलागण उपस्थित होते। यावेळी संस्थेचे पदाधिकारी श्री गणेश चौधरी व सौ वर्षा चौधरी या दाम्पत्याचं उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी कौतुक व अभिनंदन केलं। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। प्रख्यात भागवताचार्य हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराज यांच्या शादा ते द्वारका पायी दिंडीच उत्साहात प्रारंभ। आनंदखेडा गावातील शेतकरी दिवसाआड होणाऱ्या चोऱ्यांमुळे हैराण। शेकोटी पेटवून न्याहाळोदकरांमध्ये रंगताय रामलल्ला मंदिराच्या गोष्टी। मुंबईच्या बाळासाहेब भवन येथे मराठा आंदोलकांचा एकच जल्लोष। देश सेवेसाठी तरुण पिढीने काहीतरी इच्छाशक्ती बाळगावी, हरिभक्त परायण अमोल महाराज अकोलाकर यांचं प्रतिपादन। प्रलंबित मागण्यांसाठी धुळ्यात निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। धुळ्यातील शास्त्रीनगरात कॉन्क्रीट रस्ता कामाचा शुभारंभ। मुंबई विरार शहरातील चंदनसार येथे आगरी सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन। इंदिरा महिला मंडळ धुळे सामाजिक संस्थेतर्फे हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात साजरा। धुळ्यातील गरुड मैदान येथे महाराष्ट्र श्री 2024 शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात संपन्न। जिल्हा परिषद शाळा महादेव वस्ती नेर येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न। धुळे देवपुरातील वृद्धाश्रमात मोफत ब्लँकेटचं वाटप। आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।